हे हाय मित्रांनो, नमस्कार. मी चांगले आहे. आय होप तुम्ही सगळेही मस्त आणि चांगले असणार. आज आमच्या लग्नाला 6 महिने झाले आहे. सो आमची 6 मंथ ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश आहोत. त्यामुळे आम्ही एक छोटासा प्लॅन केला की आज 6 मंथ ॲनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्त चला कुठेतरी फिरून येऊया जवळपासच. सो आम्ही डिसाईड केलं की रामदरा टेम्पलमध्ये जाऊन येऊया, कारण की मला तिथे खूप दिवस झालं जायचं होतं पण मुहूर्तच नव्हता येत. सो फायनली आज आम्ही जातोय आणि मी खूप खुश आहे, कारण की आम्ही तिथे जातोय फायनली. मला ते टेम्पल कधीपासून, जेव्हा मी मुंबईला होती ना तेव्हापासून मला बघायचं होतं ते टेम्पल आणि तिथे जायचं पण होतं. सो आम्ही जातोय. इथे आम्हाला आई वाळूबाईचं एक मंदिरही दिसलं. सो आम्ही पुण्यावरून हडपसर येथून जातोय रामदरा टेम्पलसाठी. सो तुम्ही बघू शकता इथे आजचं क्लायमेट काफी छान आहे आणि क्लायमेटही छान आहे. तरीही मध्ये मध्ये पाऊस येत होता, म्हणून आम्ही आमच्या सेफ्टीसाठी रेनकोट जॅकेट घालून घेतले होते, कारण की पाऊस रिमझिम येतच होता. भिजणार, मग ताप खोकला त्यापेक्षा आपण सिक्युअर राहिलेलं बरं. सो आजचा क्लायमेट खूप छान आहे. खूप हवा येत होती आणि काफी बरंही वाटत होतं. लॉंग ड्राईव्ह झाली आमची मस्तच वाली. फिरता अजून आम्ही मंदिरातही जाऊ. आमच्या घरापासून मंदिर आहे 1 ते 1.5 आवर्स लागतात. सो तुम्ही बघू शकता इथे काफी सारी शॉप्स आहेत. हा हॉटेल होता आणि आम्ही जातच आहोत. मी तर एकदम रेनकोट कॅप घालून, एकदम जॅकेट घालून. सो चला जाऊया. काफी लॉंग ड्राईव्ह झाली आणि मला लॉंग ड्राईव्ह खूप आवडते आणि मला असं बाईकवरती फिरायला खूपच जास्त आवडतं. बाईकवरती फिरल्याने कसा निसर्ग दिसतो, साईडचं काय आहे ते दिसतं. आणि आम्ही इथे नवीन आहोत, सो आम्ही सगळं बघतो, नोटीस करतो. आम्ही तिथे गेलो नाही आहेत ना कधी. आमचं पेट्रोल संपलं होतं, सो आम्ही पेट्रोल भरायला जात होतो, की आम्हाला पुढेही प्रवास करायचा होता. आम्ही आतापर्यंत अर्धा तास आलो होतो. अजून पुढे जाऊया. पेट्रोल भरून आम्ही पुढे निघालो. आम्ही आता थोडं जवळपास आलो. तिथे शॉपिंगसाठी पण खूप काही होतं. आता जवळपास आम्ही 10 ते 15 मिनटं लांब आहोत मंदिरापासून. तिथे दुसरे पण मंदिर होते. ही आहे एंट्री. आता बघू शकता ही ब्रिज आहे, ते तुम्हाला क्रॉस करावं लागेल. जो डोळ्यांना एकदम खुश करणारा होता. अति छान बघत होतं. निसर्ग बघून हवा मस्त वेगळंच पण वाटत होता. फिलिंगच वेगळी होती. असं वाटत होतं वाव कुठे आलो आहे. एवढा छान असा निसर्ग होता त्या दिवशीचा. गाय होत्या, बैल होते. चांगलं वाटत होतं त्यांना. बघू शकता
बाजूचा व्ह्यू बघण्यासारखा आहे खूपच जास्त. सो आपण आता पोचणारच आहोत. ते हा ब्रिज होता, त्याच्यापासून मंदिर खूपच जवळ आहे. फक्त आणि फक्त 5 मिनिट्स लांब आहे मंदिर. तिथे समोर तुम्ही बघू शकता, तिथे मंदिर आहे. आम्ही तिथे ब्रिजवरती विचार केलेला थांबून थोडेसे फोटो काढू. पावसामुळे म्हणून आम्ही थांबलो नाही, मग पुढे असंच निघालो. बघा क्लायमेट किती छान वाटतोय. मला तर खूप बरं वाटत होतं तिथे जाऊन. असं पण नाही की थकवा झाला, आनंद वाटत होता.